ॲग्रोशिवार रील्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026. नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक आज सुट्टीच्या दिवसानंतर वाढलेली दिसून येत आहे. पुण्याचे बाजारभाव कसे आहे, बंगळुरू आणि इंदोरची आवक कशी आहे ते आपण बघूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजस्थानची आवक आज शून्य आहे. राजस्थानची आवक आता संपलेली आहे किंवा संपल्यात जमा आहे, हे तुम्ही धरून घ्या, गृहीत धरा, कारण त्यातून पुढे दिलासा मिळणार आहे. आता सुरुवातीला बघूया पुण्याचे बाजारभाव. पुण्यामध्ये आज सकाळी 140 पेक्षा जास्त गाड्या आल्या. बाजारभाव सरासरी 10 ते 13 रुपये राहिले आणि मोठ्या आकाराच्या कांद्याला 14 ते 15 रुपये असे मिळाले. बंगलोरला जी आवक झाली 66,000 कट्टे, इंदूरला 20 ते 22,000 कट्ट्यांची आवक आहे. आता लासलगावची कांदा आवक बघू. लासलगावच्या मुख्य बाजारामध्ये 903 गाड्या सकाळी आलेल्या होत्या सकाळच्या सत्रात. त्यापैकी 622 ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरची संख्या वाढलेली आहे. पिंपळगाव बसवंतला 995 गाड्या, त्यापैकी 360 ट्रॅक्टर. विंचूर लासलगावला 600 गाड्या, चांदवडला 600 ट्रॅक्टर आणि 300 जीप. येवल्यामध्ये 700 ट्रॅक्टर. येवल्याच्या आंदरसूल बाजारामध्ये 350 पेक्षा जास्त गाड्या आहेत. रामेश्वर जे खाजगी मार्केट आहे तिथे 510 गाड्या, त्यापैकी 450 ट्रॅक्टर आहेत. मुंबईची आजची आवक जी आहे ती 30,000 क्विंटल इतकी आहे. एकूण तुम्हाला याचा अंदाज येईल. सविस्तर बाजारभाव या सगळ्या आठवड्यामध्ये काय राहू शकतात हे जर बारकाईने बघायचं असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही सदस्यत्व घेऊ शकता. जिल्हावार ती माहिती मिळेल आणि या संदर्भात सविस्तर माहिती आपण संध्याकाळी बघूया. जोडून राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.